गढ़चिरौली के पूर्व सांसद अशोक नेता ने कहा है कि जो काम 60 वर्ष में नहीं हुआ वो काम भाजपा ने 11 वर्ष में किया है, जैसे कि स्वच्छ भारत योजना, आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला गैस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, फसल बीमा योजना। ऐसे कई नेक कार्य भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 11 वर्ष में किए हैं। अशोक नेते ने मोदी सरकार की सराहना करते हुए कहा कि विश्व स्तर पर देश की प्रतिमा एक बलवान राष्ट्र की बनी है। देखिए पूरी खबर भारत न्यूज 24 से संवाददाता प्रमोद दुबे की खास रिपोर्ट में। या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाला 11 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मला आनंदानं सांगावंसं वाटते की मी सुद्धा 10 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं। 2014 ते 2024 पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो। त्यांचं काम मी जवळून बघितलेलं आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर पंतप्रधानाचं पद घोषित झालं, त्यावेळेस ते पार्लमेंटमध्ये गेले। पार्लमेंटमध्ये जाताना शिडीच ओलांडून जावं लागतं। शिडी ओलांडण्याच्या पूर्वी त्यांनी धरतीला नमस्कार केला आणि धरतीला नमस्कार करून शिडी चढली आणि पंतप्रधानाच्या कार्यालयात गेले। कार्यालयात गेल्यानंतर बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तस्वीर होती। त्या तस्वीरीला त्यांनी नमन केलं, झुकले आणि मनात पुटपुटले, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं, घटना लिहिली नसती, तर एक गरीब घरचा माणूस, एक गरीब घरचा चहा विकणारा मुलगा, एक ओबीसीचा नेता एवढ्या मोठ्या पदावर बसला नसता। आणि मला सांगायला आनंद होतो की लगेचच त्यांनी लोकसभेत बिल आणलं आणि 26 डिसेंबर घटना दिन, संविधान दिन म्हणून मानवल्या जाईल संपूर्ण देशात, संपूर्ण कार्यालयात, शासकीय निमशासकीय कार्यालयात, तेव्हापासून सुरू झालं। पण असं असतानाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी एवढा भडीमार केला, जर मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर संविधान बदलेल, संविधान बदललं की आरक्षण बदलेल आणि मग दलित, आदिवासीवर, ओबीसीवर अन्याय होईल। अशा प्रकारचं फेक नेरेटिव्ह मागच्या लोकसभेत विरोधकांनी, काँग्रेस आणि त्याच्या आघाडीच्या नेत्यांनी चालवलं। खरं म्हणजे लोकाला बनवण्याचं काम त्यांनी केलं। पण मी आपल्याला माहिती सांगतो की संविधान बदलू शकत नाही। संविधानाच्या कलम 13 मध्ये म्हटलेलं आहे की संविधान बदलता येत नाही, कारण संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे। त्यामुळे त्याला बदलताच येत नाही। अमेंडमेंट करता येते, दुरुस्त्या करता येते, बदलताच येत नाही। हां, बदललं कोणी? काँग्रेसवाल्यांनी बदललं, अनेक वेळा बदलवलं, पण मोदी साहेबांनी बदललं नाही, कारण बदलताच येत नाही। पण अशा प्रकारच्या वावड्या फेकल्या, फेक नेरेटिव्ह गोष्टी, आणि त्याचा परिणाम लोकसभेवर झाला। पण एवढं असतानाही मोदी साहेब डगमगले नाही। चरैवती 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 या म्हणीप्रमाणे काम करत राहिले। आणि मला सांगायला परत गर्व होतो, आनंद होतो की जे 50-60 वर्षात ज्या सरकारने काम केलं नाही, म्हणजे या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं 60-65 वर्ष, त्या 60-65 वर्षाचा इतिहास जर बघितला आणि 11 वर्षाचा मोदींजीचा इतिहास जर बघितला, तर जमीन आसमानचा फरक आहे। 60-65 वर्षाच्या कार्यकाळात काय झालं? गोरगरीब सामान्य लोकांना लुटलं, बर्बाद केलं, कंगाल केलं, खाईत लोटलं, केवळ मताचं राजकारण केलं। एवढंच नाही तर अनेक घोटाळे केले। चारा घोटाळा, चारासुद्धा खाल्ला, सेन घोटाळा, सेनसुद्धा खाल्ला, कोयला घोटाळा, कोयलासुद्धा खाल्ला। एवढंच नाही तर विमान घोटाळा, राफेल्स
कंपनीकडून मोठ्या प्रमाणात लाच घेतली, कमिशन घेतलं आणि त्याचं प्रकरण आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हे बेलवर आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी बेलवर आहेत. असा त्यांचा कार्यकाल. आणि मोदीजींचा 11 वर्षाचा कार्यकाल स्वच्छ कार्यकाल. एकसुद्धा डाग नाही, एकसुद्धा डाग नाही. अनेक योजना अंमलात आणल्या. त्यांचं स्वप्न होतं आणि आहे, या देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात एक नंबरचं स्थान बनवायचं. आणि या देशाला जगात एक नंबरचं स्थान जर बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, मग तो दीन असेल, दलित असेल, शोषित असेल, पीडित असेल, अल्पसंख्याक असेल, मागास असेल, गरीब असेल, सामान्य असेल, आदिवासी असेल, तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न होतं आहे. आणि म्हणूनच त्यांनी अनेक योजना अंमलातल्या. मी जर तुम्हाला यावेळी जर सांगितलं तर 2 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 10 घंटे, 15 घंटे, 20 घंटे लागतील. एवढ्या योजना अंमलात आणल्या त्याने. एवढ्या योजना म्हणजे मोदी सरकारचा कार्यकाल या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं त्यांनी काम केलेलं आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, संकल्पती सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. आणि एवढे त्यांनी योजना अंमलात आणल्या की मी सांगू शकत नाही. पण मी त्याच्यातल्या तुम्हाला काही योजना सांगण्याचा मी प्रयत्न करतो. महत्त्वाच्या योजना तर अनेक आहेत. 15-20 घंटे, 30 घंटे लागतील. जनधन योजना. कोरोनाच्या काळात प्रत्येक महिलेच्या नावावर त्यांनी 500 रुपये टाकले. कोरोनाच्या काळात जनधन योजना, पंतप्रधान जनधन योजना.